नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करते. कर्मांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आहे. आज आहे आमची पुन्हा एकदा टूर आहे, प्रवास आहे आमचा कोकणपर्यंतचा. रत्नागिरीपर्यंत जायचं आहे. पुन्हा एकदा रत्नागिरीला चाललो आहे पावसला. आणि सकाळची वेळ आहे, 6 वाजलेत काहीतरी. 6 वाजता आम्ही निघतो आहे. राजेश फुल एन्जॉय येणार आहे परत एकदा 4 दिवस. आपल्याकडे एक रायडर बसला आतमध्ये पेअरमध्ये, राजेश हाय बोल लोकांना. हाय गायज. आणि बरेच प्रयत्नाने आम्ही त्याला घेऊन आलो आहे. ॲटलास आमच्यावर यायला तयार झाला आहे योगेश. त्यामुळे खूप धमाल येणार आहे. रुणाल येणार होता पण कुठे गेला? रुणाल येतोच काय? हां, ऑफिस आहे, नाही तर त्याला देखील घेतलं असतं. आता आम्ही 4 आहोत. नंतर प्रवीणला घ्यायचं आहे जोगेश्वरीवरून. त्याप्रमाणे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता प्रवासाला सुरुवात करत आहोत. रत्नागिरीपर्यंतचा प्रवास आमचा सुखरूप होईल बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे. आणि आय थिंक आम्ही 3 वाजेपर्यंत पोहोचणार आहे आरामात. चलो बाय. आणि रुणाला मग सोडायला आलं आहे. ॲक्च्युली त्याच्या मनात यायचं आहे, थोडंसं त्याला वाटते यावंसं, पण सुट्टी नाही विचारायला. आणि आज पाऊस ज्याच्यासाठी आम्ही जातो आहे, हा पाऊस आम्हाला इथे भेटलेला आहे. आणि प्रवीणला घ्यायला आलेलो जोगेश्वरीला. आणि आता प्रवीणला उचललं आहे आम्ही. प्रवीण हाय बोल. हाय, सामानासकट उचललं आहे त्याला. अरे बघा आपलं सामान दाखवा. आणि हे बघा 5 माणसाचं सामान लोड केलं आहे. अरे काय यार, नाही तिला नाही दाखवायचं. जेवणाचं काय असणार माहिती मी सांगतो. आपला नेहमीप्रमाणे असणार आहे डोसे आणि हे कलेजी पट्टा. आणि जरा मला ना जरा जवळचा वास आलाय. काय पण ते हॉस्टेल कडून ते कधी पहिला होल्ड केलाय CNG भरायला शिरडोनला. नेहमीप्रमाणे आज आम्ही शिरडोनला थांबलोय CNG भरायला. CNG भरून थोड्यानंतर पुढे जाऊन नाश्ता करायचा आपल्याला. ह्या वर्षाने आला ना रे तू? वर्षाने 1 वर्षानंतर आलाय. आपण सामानाची जरा व्यवस्थित लावलेलं आहे. आणि मागची सीट माझ्यासाठी खाली केली मी खास. रायडर बोलतो आता प्रवीणला रिक्वेस्ट केलाय गाडी चालवायला. प्रवीण बसतो 5 मिनिटाची दिली काय गाडी? 5 मिनिटाची तुला दिली गाडी. 5 मिनिटाची घेऊन टाक. बिल्डिंगच्या टेबलाची आयडिया मस्त आहे तुझी, पण गाडीच्या वर टाकायला लागेल आपण. हां बरोबर, इथे सिस्टम करून घेऊया ती गाडीला. मॉडिफाय करायला सॉलिड आयडिया आहे त्याच्याकडे. आयडिया भरपूर असतो त्याच्याकडे. घे खाली घे. मस्त नाश्त्याला होल्ड गेलाय छानसा असा. कर्नाळा अभयारण्याच्या पुढे आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. त्याच्या मधोमध उभा राहून नाश्ता करण्यात वेगळा आनंद आहे. चटणी डोसा प्रवीण थँक्यू. प्रवीणने आणलं. रीताला पण थँक्यू, रीताने बनवून दिलेत. आणि मस्त सुंदर असं इथे आपण डोश्यासाठी थांबलेलो आहे. आणि नेहमीसारखा सर्व्हिस करणारा आमचा राजेश इथे सर्व्हिस करतोय. जसं मला पण दे, भूक लागली. एकच दे आधी, नंतर बघू. हां हां वर आहे वर. हो बाय. एकदम गप्पा पाहू नको घरासारखं. टी टाईम झालं आहे. टी टाईम मस्त चहा घ्यायचा आहे. छोटंसं एक दुकान बघून चहासाठी उतरलो आहे. पुन्हा माणगावला होल्ड केलेला आहे. भजी घ्यायची आहे. पुन्हा आकाश स्नॅक्सला गेल्यावर घेतले तिथेच भजी घेतोय. कांदा भजी प्रवासात खायला मजा येते. पाऊस आणि कांदा भजी
एक वेगळं समीकरण आहे. ते श्रीवर्धनला रस्ता जातो त्याच्या जरा पुढे आलो आहे आणि भजी पाव खायचं आहे. संगमेश्वरच्या पुढे उक्षी पूल इथे पुन्हा एकदा होल्ड असेल जेवणासाठी. आमचा हा सुंदर वातावरण आहे ते बघूनच आम्ही थांबणार आहोत. कोकणात आल्यानंतर जो स्वर्ग आपल्याला पाहायला मिळतो हा कोकणाचा स्वर्ग पाहायला मिळतो आहे बघा. हे कोकणचा रस्ता गाडी आमची थांबली आहे आणि हा एक ब्रिज आहे आणि खालून नदी वाहते. सुंदर असं देखावा इथे. आणि आम्ही दुपारच्या वेळेला जो आमचा प्रवास आहे तिथून आम्ही संत निवांत असा एक ब्रेक घेत जेवणाचा इथे कार्यक्रम आम्ही आटपत आहोत. हा तो देखील कोकणातल्या निसर्गाच्या सानिध्यात. दूरवर असा एक पक्षी आपण पाहू शकता उडतोय आणि सुंत असा रस्ता. हा त्या रस्त्यावर एक ब्रिज आहे आणि नदी वाहते. उक्षी मार्गावर आम्ही थांबलो होतो आणि जेवणासाठी. दुपारच्या जेवणात मस्तपैकी अशा डोसा आणि कलेजी एक नंबर जेवण. बकऱ्याची कलेजी पण. आणि गाडी आम्ही बाजूला लावलेली आहे आणि हा रस्ता कोकणातला आपण पाहू शकता. हा बघा उक्षी मार्गावर आम्ही जेवतोय आणि ही नदी खूप शांत अशा वातावरणात खूप सुंदर असा अनुभव कधीच अनुभवायला मिळणार नाही. आणि आजच्या दुपारच्या आमच्या जेवणात प्रवासातील चपाती पोळी नंतर डोसे आणि बकऱ्याची कलेजी भाई हे बघा प्रवीणने आणलंय. थँक्स रीता, थँक्स प्रवीण. खूप छान टेस्टी आहे ना. एक नंबर ना भाई, एक नंबर भाई. सगळ्यांना आवडलेलं आहे. आता कुठे अनुभव भेटणार नाही मुंबईमध्ये. मटनचा पीस दिसतो बघ ना. हा मटनचाच पीस आहे. मला लिव्हर नको आहे, पीस पाहिजे. भाई बकऱ्याचं पण का कधी काढली नाही. चांगला आहे का? खाल्लं मी पीस. पडत नाही. कडाकाचं ऊन पडलं रे इथं. पडत नाही त्याचं. पावसमध्ये घरी जाण्याच्या आधी नेहमीप्रमाणे मच्छी घेऊन म्हणजे मासे घेऊन जायचं आहे. कारण रत्नागिरी झाल्यानंतर माशावरच आमचा जास्त ताव असतो. त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे सर्वप्रथम व्हिजिट दिली आम्ही छोट्याशा या पावसच्या मार्केटला. मासे घेऊन मग घरी. पाहिजे तर आहेत आता. अंड बनवणार कसं करायचं? आणि आम्ही पावसला मच्छी घ्यायला उतरलो नेहमीप्रमाणे ॲज युजल. मच्छी घेऊन नंतर पुढे जाणार पण मच्छी नाही आहे. सॉरी काय नाही ना बाजारात. हां ती आमची नेहमीची म्हातारी नाही आहे. कोळीनबाई. हां बघू आता जे मिळेल ते घेऊ उद्यासाठी. उद्याची तोडतोड होईलच. त्या क्षणाची आम्ही वाट बघतोय. तो इथे पाऊस येऊन ठेपलेला आहे. फुल एकदम पावसाचेच छान असं वातावरण. पावसाने आमचं बरोबर स्वागत केलेलं आहे. पावसमध्ये येऊन पाऊस आलेला आहे. हा पावसमध्ये येऊन पाऊस आलाय आणि पावसाने ज्या क्षणाची आपण वाट बघतो त्या पावसासाठी आम्ही आलो. इथं पाऊस इथे दाखल झालेला आहे. ह्याला म्हणतात कोकणातला पाऊस. कोकण आणि पाऊस ज्या टाइम आलेलो तिथे भेटला आम्हाला. मन शांत झालेलं आहे सगळ्यांचं. पण पाऊस येणार आणि आमच्या पावसाने आम्हाला गाठलंय. पावसला आल्यानंतर
आणि पावसल्यानंतर पावसाने घातलाय. इसे बोलते हैं धुआंधार बारिश. हाँ धुआंधार बारिश बोले तो आगे सब धुआं ही दिख रहा है हम लोग को. इतना बड़ा बारिश गिर रहा है वहाँ. रिम झिम गिर सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. गाणं आठवते मस्त. आज आम्ही येऊन पोचलोय पावसला आणि पावसाने आम्हाला गाठलंच आहे. शेवटी ज्या क्षणासाठी आम्ही येतो तो क्षण आतुरतेने वाट पाहतो. पावसाचा कोकणातील पाऊस रम्य वातावरण आणि ते आम्ही अनुभवतोय. धुवाधार पाऊस मुसळधार पाऊस. धुवाधार बोललं तर बघा खरंच धुवाधार आहे. समोर तर काही दिसत नाही आहे. गायी आडोशाला उभ्या होत्या तिकडे गेल्यात आता. खूप छान. आणि 8 तास आम्ही 4 वाजेपर्यंत पोचलोय. भाई खूप मस्त वातावरण ना भाई. मजा आली. एक नंबर ना. पैसा वसूल भाई. बहुत बारिश बहुत बढ़िया बारिश है. मजा आहे. म्हणजे झाडी पण वाढलेली आहे खूप. सध्या पावसामुळे झाडी वाढलं आहे. थोडंसं टेन्शन. बाकी पाऊस इथे पाहू शकतो आपण. आणि तो आपला डॉगी नवीन इथे आशूच्या मागे लागणार आहे आता. हॅलो हॅलो. गाई आडोशाला आलेत पाऊस आल्या म्हणून. ते बघा सर्व गाई आडोशाला उभे आहेत. ही बघा हेमा ये ये. पुन्हा येऊन आम्ही कल्पना बंगल्याला आलेलो आहे पुन्हा. थांब 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 थांब. वा वा वा. या 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 या. इकडे ऊन पडलेलं आहे आणि इकडे आपण पाहू शकता पूर्ण अंधार केलेला आहे पावसाने. प्रवीण कामाला लागला आहे. फुल अंधार आहे बघा. ऊन पाऊस. हे जामचं झाड आहे. विचारा मला विचारा. हा हा आहे काय. हे जामचं झाड आहे. जाम म्हणजे काय. जाम सफेद असतात ना. नाव बोलते. मला वाटलं किसान जामचं झाड आहे. जोक म्हणतात. मला सांगा कोथंबीरचं कुठे सांगा. कोथिंबीर 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 कढीपत्ता. तो काय कढीपत्ता. मागच्या वेळेला बायकोने सांगितलं कढीपत्ता आण. मी बोलत झाड मेलंय आणि कढीपत्ता नेला नाही मी. झाडांची पाहणी करतोय. मुळा का बघा बाहेर आली. बाहेर घेऊन अशी घेतली पाहिजे परत. बरोबर. ही नारळाची जी मुळं आहेत त्याच्यामुळे चिरा हे झाले. मुळं बाहेर आलेली बघा. ते पण टाकले ते सगळे. ते पडले ना. आपण टाकले. नाही ते आम्ही गेले खाल्ले ना. ते सगळे खाल्लेले घेऊन जा. नाही सगळं ना आपल्याकडे. त्याच्यावर पावडर टाकली पाहिजे. पावडर त्याच्यावर ब्लिचिंग पावडर. शेवाळा पकडला. हे आता आपण गेल्यानंतर परत पकडणारच आहे. हे बघ हे बघ हे कढीपत्ता. हा बघ हा कढीपत्ता आहे. हा बघ हा कढीपत्ता. फुल खाली पडला. अरे केळी बघ एवढी छोटी. हे बघ हा केळी. इलायची केळी ना. पपया पडला. हे उचल उचल. हो पपई घे. अरे घाणेरडा होत. अरे केळी बघ केवढीशी. एवढ्या केळी लागली ना. कलम आहे कलम. हा रे कलम आहे ना. हा केळीचं फुल आहे. हे बघ केळी लागली म्हणा. केळीचं फुल पडलं ते. हे बघ ह्याचं केळी लागलेत. याला नारळ का किती. हो नारळ खूप लागलेत. पुन्हा आपल्या नारळ खायच्यात मस्त वेगळी. खूप छान आहे. ह्या नारळाला लागत नाही रे. हे वाढेल अजून ना. लहान आहे अजून. बाकी ह्या नारळ मग आम्ही भरपूर नारळ काढले त्याचे. सुपारीचं पण झाड आहे. केळी चिकू आंबा फणस सगळंच आहे.
इथे देखील केळी आहेत. खायला पेरू गेल्यावर भेटेल मला. पेरू पण आहे. खायला नक्की पेरू बघूया ना. फणस आहे इथे, फणस आहे. आणि या बाजूला हे जास्वंद भरपूर धरतात आणि ते चिकूचं झाड आहे. गेलेलं आपण पाहिले चिकू आत्ता पण लागलेले आहे बघा. हे पहा इथे चिकू लागलेले आहेत. जायचं ये येत नाही. अरे ये अरे ये अरे ये अरे जंगलात जायचं ये तिकडे येतो बोलतो. अरे घाबरला तो अरे घाबरला तो. ए योगी घेऊन जाऊन ऊन आहे ना, ऊन आणि पाऊस बना. ऊन आणि पाऊस लय भारी रे. सॉरी स्विमिंग पूल आहे का म्हणला हा पूल आहे. तलाव 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 आहे तर तलाव. उडी मारली तिकडे काय डबक्यात जातो झोपायला. झोपायला तर झोपायला नाही. हा आतमध्ये काहीतरी असेल फोटो बिटो झोप. चलो वर चला वर चला. चलो चलो योगेश चॅलेंज दाखवतोय. वॉटरफॉल बनलाय. ऊपर से पानी आ रहा है, संभल के चलना पाए. हे खिडकीतून झडप मारते. मी टॅरेसवर आलोय आता. वाव. अशा रीतीने होता आमचा हा मुंबई ते पावसचा प्रवास. पावसला येऊन पोचले. पुढचे ब्लॉग येतील मित्रांनो. हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नमस्कार, जय श्रीराम.